नमस्कार. आय आर धिस वीक पार्ट 3 किंवा सेशन 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वीक मधले महत्वाचे आय-आर संबंधी काही ज्या न्यूज होत्या किंवा काही घटक असेल आपण जरा डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. त्या 3 न्यूज मागच्या वीक मध्ये चर्चेच्या होत्या त्याबाबतच आता आपण पुढे कंटिन्यू डिस्कशन करूयात. लक्षात घ्या. पहिलं होतं भारत कतार संबंध. तुम्हाला माहिती असेल तर कतार हा एक पश्चिम आशियाई देश आहे. भारताचे कतार सोबतचे संबंध खरंच खूप चांगले आहेत. हालाकी मागच्या 1 वर्षापूर्वी कतारचे जे प्रिन्स आहेत, आय थॉट म्हणजे ते राजे ज्याला म्हणतात म्हणजे ते भारतात आले होते. तेव्हाही नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत हे इंदिरा गांधी जे आपलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथे जाऊन केलं होतं. हे दाखवतं की भारतासाठी कतारचा राष्ट्रप्रमुख हा किती महत्वाचा आहे म्हणून. बरं कतार हा भारतासाठी का महत्वाचा आहे? जर आपण त्याचे काही फॅक्टर्स अनुभवले किंवा जर अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर पटकन आपल्याला जाणवतं की कतार हा भारतासाठी महत्वाचा आहे. कारण भारत जगभरातून जेवढा गॅस आयात करते त्यापैकी जवळपास 42% गॅस आपण आयात करतो एकट्या कतारमधून. सो तो एक फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा फॅक्टर का महत्वाचा आहे तर कतारमध्ये जवळपास 8 लाखांपेक्षा जास्त भारतीय लोक राहतात, ज्याला आपण इंडियन डायस्पोरा म्हणतो. तर मग ही लोक तिथे लहान मोठी वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. यांच्या उत्पन्नाचा काही वाटा ते भारतात पाठवतात, त्याला आपण प्रेषण असं म्हणतो. सो भारताला मोठ्या प्रमाणात प्रेषण सुद्धा, ज्याला आपण रेमिटन्स असंही म्हणतो, हे तुम्हाला कतारकडनं भेटतं. नंतर आपण मग पेट्रोल किंवा काय गॅस बीज जे आहे ज्याला आपण गॅस ऑइल हे पण यांच्याकडनं आयात करत असल्या कारणानं आपल्याला महत्वाचं आहे. बरं व्यापार पण बऱ्यापैकी चांगला आहे भारत आणि कतारचा. भारत कतारचा व्यापार हा ॲव्हरेज $14 बिलियन आसपास आहे. आणि दोनही देशांनी रिसेंटली एक डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंट केलंय. त्या अनुषंगानं दोन देशांनी धोरण ठरवलेलं आहे की 2030 पर्यंत भारत आणि कतार यांचा व्यापार $28 बिलियन पर्यंत न्यायचा. सो इट्स व्हेरी गुड. व्यापार पण आपला चांगला आहे. नंतर आपले ऊर्जा क्षेत्राशी संबंधित जे घटक आहेत क्रूड ऑइल आणि गॅस आपण त्यांच्याकडून आयात करतो. तिथं भारतीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतात, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल GCC 1981 साली स्थापन झालेली संघटना आहे, ज्याचं हेडक्वार्टर सौदी अरेबियाची राजधानी रियाध या ठिकाणी आहे. आणि GCC या संघटनेत कतार आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल मध्ये जे 6 देश आहेत, कोणकोणते देश आहेत हो पटकन माहिती पाहिजे आपल्याला. कुवैत, सौदी अरेबिया, UAE, बहरेन, कतर आणि ओमान. भारत या 6 देशांसोबत भारताचा व्यापार हा जवळपास $160 बिलियन आसपास आहे. आणि गल्फ कोऑपरेशन काउन्सिल मध्ये एक कतार सुद्धा येत असल्या कारणानं आपल्याला कतार पण महत्वाचा आहे, ॲज वेल ॲज गल्फ कोऑपरेशन काउन्सिल सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणून आपण भारत कतार संबंध आता वाचण्याचा किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. सो बेसिक फॅक्ट आहे की आपले हे जे परराष्ट्र मंत्री जयशंकर सर हे कतारच्या प्रमुख लोकांशी भेटले वगैरे वगैरे. नेक्स्ट IMEC नावाचा कॉरिडॉर म्हणजे भारतासाठी कतार का महत्वाचा आहे तर भारताला जर युरोप सोबतचे संबंध मजबूत करायचे असतील तर वेगवेगळे पर्यायी मार्ग आहेत व्यापार वाढवण्याचे. त्यापैकी एक आहे तो म्हणजे इंडिया मिडल ईस्ट अँड युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि IMEC या व्यापारी मार्गाची स्थापना करण्यासाठी भारताला कतार महत्वाचा आहे किंबहुना वेस्ट एशिया महत्वाचा आहे. त्या अनुषंगानं तुम्ही अभ्यासूयात. चला आता बघूयात की दोन देशांमधील विविध क्षेत्रांतर्गत संबंध कशा प्रकारचे आहेत. रिसेंटली भारत कतारचे संबंध हे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्याला आपण मराठीमध्ये धोरणात्मक भागीदारी असं म्हणू शकतो. डन. चला पुढे आपण जाऊ. आता भारताची अशीच स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ही वेस्ट एशिया मधील UAE सोबत पण आहे, सौदी अरेबिया सोबत पण आहे, ओमान सोबत पण आहे, ॲज वेल ॲज कुवैत सोबत सुद्धा. सो ह्या गोष्टी लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. आता कतर भारताचा सर्वात मोठा LNG आणि LPG पुरवठादार आहे. मगाच तुम्हाला सांगितलं जेवढं गॅस आपण अख्ख्या जगभरातून आयात करतो त्यापैकी ॲव्हरेज 42% गॅस हा आपण कतरमधनं आयात करतो. सो मग सगळ्यात जास्त आयात करतो हे आपल्याला दिसेल इथे. नेक्स्ट पुढे बघा किती तर LNG आपण आयात करतो 10.91 मेट्रिक मिलियन टन. 2023-24 चा आकडा आहे.
पुढे बघा, एलपीजी किती आयात करतो आपण? 4.92 मेट्रिक मिलियन टन. सो भाई ऍक्च्युअल डेटा आहे, लक्षात ठेवायचा असेल तर प्रयत्न करा. पुढे दोन देशामधील बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय व्यापार आहे $14 बिलियन आसपास, आणि डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंटच्या माध्यमातून दोनही देशांनी हे उद्दिष्ट ठरवलेलं आहे की पुढच्या 5 वर्षात, सोपं करा की, म्हणजे 2030 पर्यंत भारत कतार हा व्यापार $28 बिलियन आसपास न्यायचा, हे दोन देशांनी ठरवलेलं आहे. पुढे आपण जाऊ. नेक्स्ट, भारत कतार मधील संरक्षण करार कोणकोणत्या प्रकारचे आहेत? बघा तुम्ही, भारत आणि कतार यांच्यामध्ये दोहा मॅरीटाईम डिफेन्स एक्झिबिशन झालं. डन. आता मॅरीटाईम म्हणजे काय, तर सागरी, आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. सो दोहा इथं सागरी युद्ध प्रदर्शन झालेलं आहे, ते आपण बोलू शकतो. पुढे भारत आणि कतर यांच्यामध्ये एक युद्ध सराव होतो, त्याचं नाव आहे धैर अल बहर. डन. ओके, चला पुढे जाऊ. नेक्स्ट, मग 2008 साली काहीतरी अग्रीमेंट झाला, 18 साली झालं. ओके, इट्स व्हेरी नॅचरल. काय जस्ट मुद्दे म्हणून मुद्दे आहेत, ते वाचून घ्यायचे, लक्षात ठेवायची गरज नाही एवढी. पुढे किती लाख भारतीय तिथे राहतात? हो, तर 7 लाखापेक्षा जास्त भारतीय लोक हे कतारमध्ये राहतात, आणि त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात रेमिटन्स सुद्धा भारतामध्ये येतं. सो त्याही अनुषंगानं भारताला कतार महत्वाचा आहे. बरं, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या संघटनेसोबत भारत करार करणार आहे, किंबहुना एफटीए करायची इच्छा आहे भारताची. बरं, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या संघटनेबाबत यूपीएससी प्री 2017 विचारलेला प्रश्न आहे भाई. त्यांनी विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज नॉट द पार्ट ऑफ गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. तुम्हाला माहिती पाहिजे जीसीसी मधले मेंबर्स. लक्षात घ्या, ही संघटना स्थापन झाली 1981. मेंबर कोण आहेत? तर सौदी अरेबिया, कुवैत, यूएई, कतार, बहरेन आणि ओमान. काय हेतू आहे भारताचा? तर या जीसीसी संघटनेच्या माध्यमातून या 6 देशांसोबतचे आपले व्यापारी संबंध मजबूत करणं. किती? ऑलरेडी $160 बिलियन आसपास हा भारताचा व्यापार आहे या 6 देशांसोबत, म्हणजेच गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या संघटनेसोबत. डन. चला पुढे जाऊ. आता भारत आणि कतार यांच्यामधली आव्हानं कोणती आहेत? हालाकी भारताला कतर तेवढ्याच जवळचा आहे जेवढा भारताला इराण जवळचा आहे, जेवढा सौदी अरेबिया जवळचा आहे, जेवढा इस्रायल जवळचा आहे. पण मधल्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर कतार या ठिकाणी जे अमेरिकेचं एक लष्करी तळ आहे, अमेरिकेने अटॅक केला होता इराणवर, मग इराणनं अटॅक केला तुमच्या कुवैतवर, माफ करा, कतारवर, आणि कतारच्या खास करून अमेरिकन बेसवर. पुढे आपण पाहतो की कतार यांनी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता त्याच काळात. म्हणजे पॅलेस्टाईन म्हणजेच हमासचे जे काही कार्यकर्ते होते किंवा कोणी प्रमुख लोक असतील जे मीटिंगसाठी येणार होते कतारला, त्यांच्यावर मिसाईल लॉन्च करून इस्रायलनं मारून टाकलेला आहे, आणि त्या सर्व गोष्टी कतारमध्ये सुरू होत्या. सो भाई, म्हणजे असं म्हटलं जातं की कदाचित तिथं नवीन संघर्ष तयार व्हायची शक्यता होती, मुस्लिम कंट्रीज वर्सेस इस्रायल. ठीक आहे, ते नाही झालं, त्यासाठी थँक गॉड. बट आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्या म्हणून सांगतो. बघा, इथं हमास आणि इस्रायल मधलं युद्ध ही चिंता आहे कतारसाठी, कारण यांच्यामध्ये मध्यस्थी करायचा कतारने एक काळ प्रयत्न केलेला होता. तुम्हाला मी बाब सांगितले. बरं, रेड सी मध्ये होणारे वेगवेगळे हल्ले. आता रेड सी, ज्याला आपण तुम्ही तांबडा समुद्र असं म्हणतो, आणि त्या समुद्राच्या माध्यमातून भारत मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल, गॅस, नंतर युरेनियम आणि इतर महत्वाचे घटकांचा आयात करत असल्या कारणानं भारत आणि कतार समोर ही एक कॉमन समस्या आहे. दुसरी समस्या आहे म्हणजे I2U2 आणि IMEC या प्रकल्पाची अंमलबजावणीमध्ये होणारा विलंब. आता भाई, I2U2 तुम्हाला माहिती असेल कदाचित. I2U2, आय वर्ण 2 देश, यू वर्ण 2 देश. आय वर्ण कुठले? तर इंडिया, इस्रायल. यू वर्ण कोणते 2 देश आहेत? तर UAE आणि USA. सो I2U2 हा करार झाला होता 2021 या वर्षी. या कराराचा हेतू काय होता? तर भारत आणि इतर 3 देश जे तुम्हाला मी सांगितले यांच्यामध्ये विविध 6 क्षेत्रांमध्ये देवाणघेवाण होणार होती. हालाकी डायरेक्ट कतर जरी या संघटनेचा भाग नसला तरी सुद्धा युएईच्या माध्यमातून कतर या संघटनेत अप्रत्यक्षपणे भारताला सहकार्य करणार होता. मात्र I2U2 या संघटनेची किंवा या संघटनेमधील सदस्यांची बैठक वेळेवर होत नसणं, झालेल्या करारांची अंमलबजावणी वेळेवर होत नसणं, हे एक धोकादायक गोष्ट आहे. IMEC प्रकल्प भारतानं लॉन्च केला होता 2023 साली,
जेव्हा भारतात G20 कॉन्फरन्स झाली होती, हेतू काय होता? युरोप सोबत व्यापारी संबंध वाढवायचे. कशाच्या माध्यमातून? तर मिडल ईस्टच्या माध्यमातून. दुसरा हेतू हा पण होता IMECचा, की चीनचा जो मध्य आशियामध्ये प्रभाव, मध्य नाही, पश्चिम आशियामध्ये जो प्रभाव वाढतो आहे त्याला नियंत्रित करायचा प्रयत्न IMECच्या माध्यमातून होता. काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढे विलंब अधिक कुठले आव्हान आहे? तर इंडिया गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल मध्ये अजूनही फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला नाही आणि त्याच्यासाठी होणारा विलंब ही पण एक समस्या आहे. डन. चला पुढे आपण जाऊ. मग आता असेल व्हॉट शुड बी द बेस्ट वे फॉरवर्ड. कारण की जेव्हा मी माझ्या क्लासमध्ये आमच्या पोरांना शिकवतो तेव्हा माझं म्हणणं असते की मी त्यांना शिकवत असतो विविध देशांमधले आव्हानांबाबत. आणि मग त्यांना काय म्हणतो, तुम्हाला आता आव्हानं समजली, दोन देशामधील विविध क्षेत्रांतर्गत संबंध समजले, चला बरं तुम्ही आता मला सोल्युशन सांगा तुमच्या वतीनं. मग पोरं 2 मिनिटं लिहितात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची जीही कल्पकता आहे त्या माध्यमातून ते आम्हाला सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करतात. मग आता मी तुम्हाला असं म्हणेल की भाई स्क्रीनकडे न पाहता तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करा आणि बघा बरं भारत कतार संबंध चांगले करण्यासाठी काय काय केल्या जाऊ शकते. आय थॉट होऊ शकते की पीपीटी पेक्षा पण खूप चांगले मुद्दे हे तुमच्या डोक्यातनं, सुपीक डोक्यातनं बाहेर पडतील. याचा फायदा तुम्हाला सुद्धा होईल. जर तुमच्याकडे नवीन मुद्दे असतील भारत कतार संबंध चांगले करण्यासाठी तर कृपा आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून त्याचा फायदा इतरही महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना होईल. चला जे पीपीटी मध्ये आहे ते तरी आपण समजून घेऊ. भारत कतार संबंध मजबूत करण्यासाठी भारतानं ऊर्जा क्षेत्रावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि जे प्रवासी तिथं प्रवासी भारतीय लोक, ज्याला आम्ही इंडियन डायस्पोरा असं म्हणतो, या लोकांचं भलं करण्यासाठी, कारण तिथे जे भारतीय लोक राहतात त्यांच्यावर वेगवेगळ्या अन्यायाची काही उदाहरणं किंवा न्यूज मधल्या काळात प्रकाशित झालं होतं. सो तिथे राहणाऱ्या भारतीयांचं हित जपण्यासाठी भारत आणि कतार यांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. तर भारतानं वेस्ट एशियामध्ये असलेल्या प्रवासी भारतीय कामगारांच्या हितासाठी एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे. त्याचं नाव आहे ई मायग्रेट सिस्टीम. ते पण एक बेटर आहेच की, म्हणजे ते सांगू शकतो. नंतर आपण कतारकडनं गॅस अधिकाधिक प्रमाणात आयात करू शकतो, जेणेकरून भारतामधली जी गॅसची अडचण आहे ती दूर होऊ शकते. पुढे आपण पाहतो संस्थात्मक सहकार्य मजबूत करणे, ज्याला आपण म्हणूयात गल्फ कोऑपरेशन काउन्सिलच्या माध्यमातून एकमेकांना कोऑपरेट करा. IMECच्या माध्यमातून एकमेकांना कोऑपरेट करा. I2U2 च्या माध्यमातून एकमेकांना कोऑपरेट करता येईल. भारताची जी लुक वेस्ट पॉलिसी आहे त्या लुक वेस्ट पॉलिसीच्या माध्यमातून भारत आणि कतार यांच्यामधील सहकार्य वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे ठीक आहे. पुढे बघूयात ऊर्जा आणि व्यापार यांच्यामधली परस्पर पूरकता वाढवणे. ओके. पुढे बघूयात कतारमधील भारतीय समुदायाचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि कतार या दोनही देशांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचे आहे. हे तुम्हाला मी सांगितलं. या ठिकाणी भारत कतार संबंध संपले. आता तुमचं काम काय, एक 20 सेकंदाचा ब्रेक घेतला पाहिजे, व्हिडिओ पॉज केला पाहिजे. आपण अभ्यास जर करायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे भाई. ठीक आहे. पॉज केला पाहिजे, व्हिडिओ पॉज करून मी तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही गोष्टी आठवून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. सुरुवात कुठनं केली होती, कोणकोणत्या क्षेत्रांतर्गत संबंधाविषयी चर्चा केली होती, कुठले एक्झाम्पल्स कोट केले होते, कुठल्या फॅक्च्युअल डेटा आपण अभ्यासलेला आहे आतापर्यंत, भारत कतार मधल्या समस्या कोणत्या आहेत, समस्या दूर करण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत, शिकलो आपण. आणि फार काही अवघड शिकलो अशातले भाग नाही, कुठतरी ते तुमच्या पुस्तकातलंच आहे किंबहुना तुमच्या जगण्या बोलण्यात नाही, वाचण्यात नाही. सो आय थॉट तुम्ही अशा प्रकारे भारत कतार संबंध फिनिश कराल. आता आपण पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करू, ज्याचं नाव असेल युरोपियन म्हणजे युरेशियन इकॉनॉमिक युनियन आणि भारत यांच्यामधील असलेले संबंध. आता युरेशियन इकॉनॉमिक युनियन ही संघटना स्थापन झाली तशी तर 2014 ला, मात्र ऍक्टिव्हली हिनं काम सुरू केलं 15 पासून, म्हणून हिची स्थापना काही लोक 15 पासूनच म्हणतात. पण संघटनेची स्थापना ही मूळतः 2014 ची आहे. युरेशियन इकॉनॉमिक युनियन मध्ये कोणकोणते देश येतात, तर मेरे प्यारे भाई रशिया येतो, कझाकस्तान येतो, किर्गिस्तान येतो, आर्मेनिया येतो आणि बेलारुस. आता जर आमचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना क्विकली आठेल की बहुतांश देश या युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधले हे भारताच्या SCO या संघटनेशी संबंधित आहेत, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. बरं, भारताची जी लुक वेस्ट पॉलिसी आहे त्याही पॉलिसी सोबत
बहुतांशी काही देश कनेक्टेड आहेत. पुढे जाऊन भारताची जी कनेक्ट सेंट्रल एशिया नावाची पॉलिसी आहे 2012ची, त्याही संबंधित तुम्हाला काही देश पाहायला भेटतात. मग इथेच तुम्ही INSTC, अशगाबाद करार वगैरे हे मुद्दे लिहून भारत युरेशियन इकॉनॉमिक युनियनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विविध लिखाण करू शकता, जर तुम्हाला प्रश्न म्हणजे एक्झाम मध्ये प्रश्न विषय आला तर. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता मुद्दा काय म्हणते, नेमका इश्यू काय आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करू. भारत आणि रशिया किंवा भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन ही जी संघटना आहे 5 देशांची, यांनी रिसेंटली डिसाईड केलं की पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2030 पर्यंत भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधला व्यापार हा $100 बिलियन आसपास नेण्याचा. भारत आणि रशियाचं पण तेच धोरण आहे जे युरेशियन इकॉनॉमिक युनियनचं आहे. बरं, पुढे जाऊन युरेशियन इकॉनॉमिक युनियन ठरवलं की आपण FTA करू. आता बऱ्याच लोकांना FTA काय माहिती नसेल. FTA फुल फॉर्म होतो फ्री ट्रेड अग्रीमेंट. FTA कशासाठी केला जातो, तर पुढील देशांसोबतचा व्यापार वाढला पाहिजे आणि जे व्यापारी समस्या असतील दोन देशांमधल्या व्यापाराबाबतच्या त्या कमी करण्यासाठी फ्री ट्रेड अग्रीमेंट नावाचा हा करार केला जातो. सो याबाबत तुम्ही लक्षात ठेवायला काही हरकत नाही. पुढे जाऊ. पुढे आता भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन त्यापैकी ही संघटना बघू. जी संघटनेची स्थापना 14ची आहे, मात्र ती इम्प्लिमेंट होणं सुरू झाली 15 पासून. आर्मेनिया, बेलारूस, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया हे यामध्ये मेंबर्स आहेत. काय उद्दिष्ट होतं हो या युरेशियन इकॉनॉमिक युनियनचं, लक्षात घ्या. युरेशियन इकॉनॉमिक युनियन मध्ये भारत सामील नाही. भारत या संघटनेसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट करू इच्छित आहे, म्हणून ही न्यूज तुमची पेपरमध्ये आलेली होती. चला बघूयात आपण. वस्तू, सेवा, भांडवल व श्रमिक यांची मुक्त हालचाल, आर्थिक धोरणांचा समन्वय, नॉन टॅरिफ अडथळे दूर करणे म्हणजे त्यांच्यामधले, नंतर विविध कायद्यांचं एक संधीकरण करणे, हे सुद्धा युरेशियन इकॉनॉमिक युनियनचं काय होतं बाबा उद्दिष्ट होतं. आता भारतासाठी ही संघटना का महत्वाची आहे. पहिली गोष्ट, भारताला पाहिजे भाई बाजारपेठ. जगातली 4थी अर्थव्यवस्था भारत मोठी जर चेक करायचं म्हटलं तर. पुढे आपण पाहतो की भारत आता विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं करायला लागला. त्यामधलं खास करून आहे मेडिसिन. म्हणजे मेडिसिन आहेत, औषध निर्मिती, कपडा म्हणजे त्याला काय म्हणजे वस्त्रोद्योगला आपण काय म्हणतो मराठीत इंग्लिशमध्ये, एक्झॅक्टली नाव मला आठवत नसेल तर तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. तिकडे आहे इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि MSME, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. तर भाई या सर्व संस्था क्षेत्रांमध्ये भारत आता स्वतःचं नाव मोठं करतो किंवा भारत हा स्वतःहून मोठं व्हायचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला मार्केट पाहिजे. म्हणजे या क्षेत्रामध्ये ज्याही वस्तूंची निर्मिती होईल त्या वस्तू विकण्यासाठी आपल्याला बाजारपेठ हव्या असल्या कारणानं भारताला युरेशियन इकॉनॉमिक युनियन शी संबंध प्रस्थापित करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे आपल्याला व्यापार विविधीकरणावर भर दिला पाहिजे, कारण आपल्या अंगावर कोण बसलेला आहे तर अमेरिका. आपल्याला तो काय म्हणते, आधी 25% टॅरिफ, मग केला 50%. आपल्या इंडियन मेडिसिनवर त्यांना 100% टॅरिफ लावला. बरं, जे भारतीय लोक तिथे वेगवेगळ्या कामासाठी किंवा नोकरीसाठी जात असतील, ज्यांना तिथे H1B व्हिसा भेटतो, त्यांनी त्याची संख्या तर कमी केलीच H1B व्हिसा इश्यू करायची. ऍज वेल ऍज ज्यांना H1B व्हिसा हवा असेल त्यांनी $1,00,000 देणं अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तो काय झालं की जे भारताचं युरोपवर आणि अमेरिकेवर अवलंबित्व होतं आयात निर्यातीबाबतचं, ते कमी करण्यासाठी भारताला युरेशियन इकॉनॉमिक युनियन अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं आहे आपण. ठीक आहे. पुढे रशिया कडनं आपण मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात करतो. अशाच प्रकारचं तेल आणि गॅस आपण कझाकस्तान आणि पलीकडं किर्गिस्तानकडनं पण आयात करतो. बरं, कझाकस्तान तर भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे फॉर युरेनियम इम्पोर्ट. युरेनियम आपल्याला लई कामाचं आहे. आता तुम्हाला कॉमन प्रश्न आहे, बहुतांश लोकांना माहिती असेल, युरेनियम भारताला का महत्वाचं असेल किंवा युरेनियमचं महत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, प्लीज कॉमेंट इट. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ शकतो. नेक्स्ट, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी, प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी भारताचं एक प्रोग्राम आहे INSTC. 2000 साली हा प्रोग्राम आपण राबवण्याचा प्रयत्न म्हणजे 2000 पासून हा प्रोग्राम राबवण्याचा प्रयत्न केला. हेतू काय होता, तर रशिया आणि रशियाचे जे शेजारचे देश आहे यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध आणि व्यापारी संबंध एकच आहे म्हणते, आर्थिक आणि ऊर्जा संबंध वाढवण्याचा. त्या माध्यमातून INSTC हा प्रकल्प महत्वाचा आहे.
उद्या जर युरेशियन इकॉनॉमिक युनियनशी संबंध चांगले झाले तर या प्रकल्पाची अंमलबजावणी ही अधिक प्रभावीपणे होऊ शकते. रशिया सोबतचे व्यापारी संबंध सोबतच ऊर्जा संबंध मजबूत करण्यासाठी भारतानं चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडॉरची स्थापना केलेली आहे. या मार्गे आपण स्ट्रेट ऑफ मलाक्का, साऊथ चायना सी, ईस्ट चायना सी, सी ऑफ जापानच्या माध्यमातून रशियापर्यंत पोहोचतो आहे, जेणेकरून आपल्याला तेल आणि जे गॅस आहे त्याची आयात ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करता येईल, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल जाण्या येण्याचा आणि खर्च सुद्धा कमी होऊ शकतो. नेक्स्ट, भूराजनैतिक महत्व काय, तर भारताची पॉलिसी आहे आता बहुसंरेखन, मल्टी अलाइनमेंट. भाई शीत युद्धाचा काळ होता, जग द्विध्रुवीय होतं. एका जगाचा नेता अमेरिका, दुसऱ्याचा नेता रशिया. 1990 ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, जग एक ध्रुवीय बनलं. आता येणं केनं भारताला अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करणं गरजेचे होते. मात्र मागच्या 20 वर्षांचा काळ जर तुम्ही पाहिला तर आता जगात ठिकठिकाणी भारत आपल्या सोयीनं कोणत्या देशासोबत संबंध ठेवायचे आणि कोणासोबत कमी करायचे हे ठरवतो आहे. त्यालाच म्हणतात मल्टी अलाइनमेंट पॉलिसी. तो भाई ये अपन को ध्यान में रखना होगा. फिर नेक्स्ट पुढे आपण जाऊ, रशिया नेतृत्वाच्या संघासोबत सहकार्य करणे. आता काही आपण ना रशियाच्या गटात आत जाणार आहे, ना चीनच्या, ना अमेरिकेच्या. बट मात्र ॲज वी नो दॅट की रशिया भारताचा जगातला सर्वात चांगला मित्र आहे. आपण पाहिलंय म्हणजे 1971 ला जेव्हा भारत हा अत्यंत संकटात होता, भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान, आणि पाकिस्तानच्या बाजूनं अमेरिका युद्धामध्ये उतरलं होतं आणि अमेरिकेची नेव्ही आता इंडियावर अटॅकच करणार होती. अशा वेळेस रशियानं ठणकावून सांगितलं अमेरिकेला, आणि रशिया काय म्हटला की भारत आणि रशिया यांच्यामध्ये 1971 साली एक मैत्री करार झालेला आहे म्हटला, आणि या मैत्री कराराच्या माध्यमातून जर कुठल्याही तिसऱ्या देशानं भारतावर आक्रमण केलं तर ते आक्रमण रशियावर केलेलं आहे असं मानलं जाईल. जर का अमेरिकेनं भारतावर आक्रमण करायचा प्रयत्न केला तर भारताच्या बाजूनं या युद्धामध्ये आता रशिया उतरेल आणि रशिया आणि अमेरिका यांची फाईट होईल. आता तेव्हाचा काळ होता शीतयुद्धाचा. ऑलरेडी वातावरण तापलेलंच असायचं. रशिया टपूरच होता की कशी जिरवायची अमेरिकेची जिद्द. अशा वेळेस मग अमेरिकेनं माघार घेतली. नाहीतर अमेरिका आपल्याला त्रास देणार होतं त्या युद्ध दरम्यान. आणि भारतानं मग काय, भारत तर भारीच होता ना, म्हणजे भारतानं मातीच खाऊ घातली पाकिस्तानला. तुम्हाला माहिती आहे गोष्टी. डन. पुढे आपण जाऊ. सो त्या गोष्टी आहेत. नेक्स्ट, भारताला नवनवीन मार्केट पाहिजे आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी किंवा काही आयात निर्यात करण्यासाठी. मग ते मार्केट म्हणजे एक युरेशिया असू शकतो किंवा हे 5 देश असू शकतात. अडथळे काय आहे, तर भाई भारताचा रशियासोबतचा व्यापार आहे, मात्र व्यापार तुटच भयानक आहे. 2 देशांमधला व्यापार किती आहे, ऑलमोस्ट $65 बिलियन च्या आसपास आहे. 65-66. दुर्दैवाची बाब म्हणजे आपण $58.9 बिलियन फक्त इम्पोर्टच करतो, म्हणजे एक्सपोर्ट फारच कमी करतो. सो व्यापार तूट ही एक मोठी समस्या तुम्हाला पाहायला भेटते. नेक्स्ट, भू राजकीय संवेदनशीलता. कारण रशिया यांचं भांडण आहे अमेरिकेसोबत, युरोपियन युनियन सोबत आणि नाटो सोबत. आता भारत आणि रशियाची जवळीकता आहे. जर उद्या रशियाला काही झालं किंवा अटॅक बिटॅक केला यांनी रशियावर, तर भारताचे व्यापारी संबंध धोक्यात येण्याची शक्यता आहे. सो तोही एक कॉन्टेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. बरं, रशियावर जे वेळोवेळी निर्बंध लावले जातात, अमेरिकेचा कोणता कायदा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शिकलो होतो आपण क्लासमध्ये आपला, अमेरिकेचा काटसा कायदा. आणि या काटसा कायद्याची भीती भारताला पण आहे, आज वेळेला जगातल्या प्रत्येक देशाला आहे. सो त्याहीमुळे भारत रशिया संबंध जरा कमकुवत होऊ शकतात. नेक्स्ट, पुढे वेगवेगळ्या प्रकारचे टॅरिफ्स. गमतीचा भाग असा आहे की रशियाला किंवा मग युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधल्या वेगवेगळ्या देशांना ज्या आपण वस्तूंची विक्री करतो किंवा जे वस्तू पाठवतो, प्रोडक्ट्स ज्याला म्हणतो, त्याची क्वालिटी ही त्या दर्जाची नसते ज्या दर्जाची क्वालिटी युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधल्या देशांना अपेक्षित आहे. म्हणून आपला व्यापार त्या देशांसोबत तुलनेनं कमी आहे, किंबहुना आपली एक्सपोर्ट तिकडे कमी आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, बाकी मग कृषी मानकाशी संबंधित काही गोष्टी आहेत. पुढे FTA अजून झालेला नाही युरेशियन इकॉनॉमिक युनियन सोबत, तो व्हायला पाहिजे. नंतर पेमेंट सेटलमेंटची समस्या आहे. सध्या रशियावर लावलेला आहे अमेरिकेनं किंवा युरोपियन देशांनी निर्बंध. आता जागतिक व्यापार होतो डॉलरमध्ये. आपण जर रशियाकडून काहीतरी घेतलं किंवा त्यांना आपण काहीतरी दिलं व्हॉटेवर, तर 2 देशांमधला व्यापार जर सेटल करायचा असेल तर डॉलरमध्ये करावं लागेल, कारण जागतिक करन्सी डॉलर आहे. बट डॉलर सध्या रशियाकडे नाही आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात. मग भारतानं काय म्हटलं, रुबल करू भाई. रुबल त्यांची करन्सी रशियाची, रुपया इंडियन करन्सी. सो मधल्या काळात
रुपया आणि रुबल म्हणजे स्थानिक चलनामधला व्यापार वाढत चाललेला आहे आणि त्याबाबतच्या ह्या सर्व गोष्टी. सो डॉलर निर्बंधामुळे मग आपल्याला दोनही देशांना स्थानिक चलनामध्ये व्यापार करावा लागतो. तो ही एक मुद्दा लक्षात घ्या. बाकी मग काय हे जस्ट बोलबच्चन आहे की काय काय केलं पाहिजे. आता आता तुम्हाला जर भारत रशिया यांच्यातील किंवा भारत युरेशियन इकॉनॉमिक युनियन यांच्यामधील समस्या समजल्या असतील तर पॉज युअर व्हिडिओ आणि आता आम्हाला पर्याय सांगण्याचा प्रयत्न करा. तर तोपर्यंत आपण आपल्या पीपीटी मधल्या काही पर्याय डिस्कस करू. भारत युरेशियन इकॉनॉमिक युनियनच्या माध्यमातून कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी अत्यंत प्रभावीपणे इम्प्लिमेंट करू शकते. कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी होती 2012 साली आणलेली 5 मध्य आशियाई देशांसोबतचे संबंध चांगले करायसाठी. कोणती होती? कोणते 5 देश? कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. ठीक आहे. पुढे INSTC या संघटनेला आपण अधिकाधिक बळकट करू शकतो किंवा हा जो व्यापारी मार्ग आहे त्याची लवकरात लवकर जर आपण अंमलबजावणी केली तर भारत, इराण, ताजिकिस्तान, रशिया यांच्याशी कनेक्टिव्हिटी स्थापन होईल. भारताचा व्यापार पण वाढेल आणि भारताला पर्याय भेटतील जागतिक व्यापारामध्ये. सो ते आपण बोलू शकतो. ऍज वेल एज चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला आपण ऑप्शन शोधू शकतो. या एरियामध्ये म्हणजे मध्य आशिया, रशिया किंवा पलीकडची इतर वेस्ट एशियन कंट्रीज यांच्यामध्ये वाढत्या चीनच्या प्रभावाला नियंत्रित करण्यासाठी भारतानं युरेशियन इकॉनॉमिक युनियनच्या माध्यमातून INSTC प्रकल्पाची अंमलबजावणी शक्य तेवढ्या लवकर करणं गरजेचं आहे. डन. चलो भाई आगे जाके बढ़ेंगे. मतलब आपण नेक्स्ट आर्क्टिक प्रदेशासोबत आपण अधिक संवाद साधू शकतो जेणेकरून आर्क्टिक महासागरामध्ये जे तेल आणि गॅसचे साठे आहेत त्याचा फायदा भारताला होईल. भारताची ONGC नावाची कंपनी आणि गेल नावाची कंपनी, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, आणि गेलचा फॉर्म मला फुल फॉर्म माहिती बरोबर, गॅस ऑथॉरिटी काहीतरी इंडिया असं काहीतरी असेल. सो गेल आणि ONGC कंपनी नॉर्दर्न म्हणजे माफ करा अंटार्क्टिक ओशन मध्ये जाऊन तिथे तेल आणि गॅस एक्स्ट्रॅक्ट करू शकते. ज्याचा फायदा भारताला अत्यंत स्वस्तामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस भेटेल जेणेकरून आपल्या भारतातील इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढण्यासाठी त्या गोष्टी मदतीच्या ठरू शकतात. पुढे भारतीय औषध क्षेत्रासाठी नवीन प्लॅटफॉर्म भेटेल कारण जेनेरिक औषधींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, खास करून युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधल्या काही देशात. आणि तुम्हाला माहिती नसेल तर भारत मेडिसिन या क्षेत्रामध्ये बॉस आहे जगात. आज अत्यंत स्वस्तामध्ये भारतात औषधांची निर्मिती होते. सो भाई आपण ये यहाँ बेच सकते की नाही, मतलब बेचना चाहिए आपण को. ठीक आहे. पुढे युरेशियन इकॉनॉमिक युनियन मध्ये भारत IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल क्रांती घडवून आणण्यास मदत करू शकतो. 2016-17 पासून तुम्हाला माहिती असलं पाहिजे भारत डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा बॉस बनलेला आहे. अबे जी आपण आपली UPI सिस्टीम आहे त्याच्यावर आपलं फोन पे, गुगल पे, वाटेवर ह्या गोष्टी चालतात. फ्रान्सनं मागितली, फ्रान्सनं आपल्याला विविध अदर युरोपियन देशांनी मागितली, आपण श्रीलंकेला दिली, वरती पालीकडे आमच्या भूतानला दिली, बांगलादेशला आपण देणार आहे. अदर काही एशियन कंट्रीज भारताकडनं UPI सिस्टीम डिमांड करतायत. हे काय दाखवतं? हे दाखवतं भारतामध्ये झालेली डिजिटल रिव्हॉल्युशन. आता आपण साला 5 रुपयाचा चहा पितो तर आपण फोन पे करतो. हे काय दाखवतं की आजकाल आपल्याला हे करणं त्याला काय म्हणतात पैसे पे करणं किंवा पैशाची देवाणघेवाण करणं हे किती सोपं झालंय. तर भारतामध्ये झालेली डिजिटल क्रांती ही भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. आज भारत याच डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आपली सॉफ्ट पॉवर ही जगात पसरवू शकते. ते म्हणजे युरेशियन इकॉनॉमिक युनियन मध्ये सुद्धा पसरवू शकते. तुम्ही जावा की अमेरिकेला, अमेरिकेत पण तुम्ही सहज UPI करू शकत नाही, तिथे पण टेक्नॉलॉजी नाही. मेक्सिकोत आपला विद्यार्थी आहे एक इन्फोसिस कंपनीत, तो मला सांगत होता की सर तिथे सुद्धा UPI सिस्टीम इतक्या स्मूथली चालत नाही जेवढी आपल्या भारतात चालते. म्हणजे गॉट इट. यस. चला पुढे आपण जाऊयात म्हणजे ह्या गोष्टी. नेक्स्ट आता इथे तुमचे भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधले संबंध संपले असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढचा टॉपिक आणि आजच्या डिस्कशनचा शेवटचा टॉपिक घेऊ, जसं नाव असेल भारत ऑस्ट्रेलिया संबंध. हालाकी भारत ऑस्ट्रेलियाबाबत UPSCच्या मेन्स मध्ये आजपर्यंत कधीही एकही प्रश्न विचारलेला नाही. डिरेक्टली कधीच नाही आला. म्हणजे जेवढं PYQचा जर तुम्ही अभ्यास केला तर
आणि प्री मध्ये जर एखाद्या वेळेस प्रश्न पडला असेल तर मग G20 संघटनेच्या माध्यमातून किंवा एक RCEP नावाची संघटना यापूर्वी स्थापन झाली होती, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप म्हणून, ज्यामध्ये भारत एक काळ होता. आता भारत त्या संघटनेत सामील नाही. तो RCEPच्या माध्यमातून एकदा प्रश्न पडला होता. अदरवाईज मग भारत आणि ऑस्ट्रेलियाबाबत UPSCने काही सिरियसली प्री आणि मेन्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे असं माझ्या तरी वाचनात नाही. डन. तरी पण ऑस्ट्रेलिया देश हा अत्यंत महत्वाचा आहे. जगातील एक विकसित देश म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संबंध आपण सध्या समजून घेऊ. तुम्हाला माहित आहे मागच्या गेल्या काही दिवसांपूर्वी G20 कॉन्फरन्सची बैठक झाली, म्हणजे G20 कॉन्फरन्स झाली. ती ती झाली कुठं? G20 संघटनेची बैठक ती झाली साऊथ आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या शहरात. 2023 साली G20 ची बैठक झाली होती भारतात. 24 साली झाली मला वाटते ब्राझील, आणि 25 साली झालेली आहे तुमच्या साऊथ आफ्रिकेमध्ये. पुढच्या वर्षीची बैठक 26 ची बैठक G20 ची ही होणार आहे अमेरिकेत. सध्या साऊथ आफ्रिका आणि अमेरिका यांच्यात मोकार वाद चालू आहे वर्ण संघर्षावरनं. मे बी तुम्ही पेपरमध्ये पाहिलं असेल कदाचित. सोड दो, आता आजच्या बातमीवर येऊ. भारत ऑस्ट्रेलिया संबंध. आता ऑस्ट्रेलियामध्ये बहुतांश भारतीय लोक राहतात, हे तर काही तुम्हाला दुमत नाही, सांगायची काही म्हणजे गरज नाही, आहेच ते. आता आपण वन बाय वन बघूया. G20 कॉन्फरन्स ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी पंतप्रधान आपले PM नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर यांच्यामध्ये बैठक झाली. त्यांनी वेगवेगळ्या या मुद्द्यांवर चर्चा केली. मग संरक्षण व सुरक्षा संबंध, अणुऊर्जा सहकार्य, व्यापार व आर्थिक भागीदारी या क्षेत्रामधील कसा विस्तार अधिक मजबूत करता येईल त्याकरता. बरं, दोन देशांचा जे पार्टनरशिप कशा प्रकारे डेव्हलप होत गेली त्याबाबतचे हे काही इमेजेस आहे. अदरवाईज दोनही देशामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या काय सिक्युरिटी डायलॉग म्हणा किंवा कोणकोणत्या प्रकारची पार्टनरशिप हे दाखवतं. चेक करा. दोन देशामध्ये 2+2 डायलॉग होतो, नंतर डिफेन्स डायलॉग होतो, एज्युकेशन काउन्सिल होते, एनर्जी डायलॉग होतो, वगैरे वगैरे. बेसिक गोष्टी आहेत, काही इतकं लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त सांगितलं. हा, ही नाही का माझी गोष्ट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील विविध क्षेत्रातील संबंध, त्यामधलं पहिलं येतं ते म्हणजे व्यापारी संबंध किंवा आर्थिक संबंध. बघा, 2025 दरम्यान म्हणजे या वर्षापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला व्यापार आहे $24 बिलियन आसपास. यापैकी 8.58 बिलियन डॉलर्सची आपण निर्यात करतो आणि 15.52 बिलियन डॉलर्सची आपण आयात करतो. तो आयात आणि निर्यात यामध्ये तुम्ही ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. आपण निर्यात जास्त करतो आणि आयात कमी करतो, याचा अर्थ वी आर डिपेंडंट ऑन ऑस्ट्रेलिया फॉर व्हेरियस प्रोडक्ट्स किंवा व्हॉटएव्हर. पुढे बघा, भारत ऑस्ट्रेलियाचा 8वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. बरं, ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता दोन देशांमधील FTA करण्याबाबत काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. भविष्यात जर तो FTA झाला तर त्याच्याविषयी आपण बोलू. आता दोन देशांमध्ये महत्वपूर्ण खनिज आणि तंत्रज्ञान याबाबत सहकार्य आहे. त्यापैकी 2022 साली एक करार झाला होता, त्याचं नाव आहे क्रिटिकल मिनरल्स इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप, आणि पुढचं होतं क्रिटिकल मिनरल्स रिसर्च हब 2023. यानुसार ऑस्ट्रेलिया भारतात क्रिटिकल मिनरल्सच्या संशोधनासाठी किंबहुना ते उत्खनन करण्यासाठी वगैरे वगैरे आपल्या भारतात इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून भारतात रोजगार पण तयार होतील आणि भारतात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सुद्धा निर्माण होऊ शकते. ह्या त्या मागच्या गोष्टी. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. आता दोन देशांमधलं स्थलांतर, मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप अग्रीमेंट 2023 अंतर्गत जर भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये काही लोकांना स्थलांतर करायचं असेल तर ते कायदेशीर व्हायला पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये जर काही भारतीय लोकांना जायचं असेल, तिथं काम करायचं असेल, तर कौशल्य आधारित गतिशीलता म्हणजे काय? मोबिलिटी म्हणजे काय? इथून जर तिकडे लोकांना जायचं असेल तर रिकामी हात घेऊन जायचं नाही. नाही, मला आवडत नाही, आता मी तिकडे यायला लागलो फिरायसाठी किंवा तिथं राहायला. ऑस्ट्रेलियामध्ये जे स्किल लागतं ते जर तुमच्याकडे असेल तर तिथे तुम्हाला एंटर करतील, नाहीतर ते काय म्हणतील, भाई तुम्हाला घर जाओ म्हणजे. ठीक आहे, पुढे याच मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप अग्रीमेंटच्या माध्यमातून बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न केल्या जातील. डन. चला पुढे आपण जाऊ. स्वच्छ ऊर्जा सहकार्य बेसिक आहे की ऑस्ट्रेलियामुळे नवीकरणीय ऊर्जेची एक्सपर्टीज आहे, ज्याला आपण म्हणतो रिन्युएबल एनर्जी एक्सपर्टीज.
मग ती सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, टायडल एनर्जी असेल, जिओ थर्मल एनर्जी आहे किंवा अदर काही गोष्टी ज्या रिन्युएबल एनर्जीचा भाग आहेत. मग या रिन्युएबल एनर्जीमध्ये ऑस्ट्रेलियाकडे असलेली एक्सपर्टीज जर भारताला मिळवता आली तो उससे अच्छा कुछ हो नहीं सकता. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे इंटरनेशनल सोलर अलायंस या संघटनेत सुद्धा कॉमन पार्टनर आहेत. सो भाईजान उसके बारे में जरा एक बार देख लेना मतलब आपने. पुढे आपण बघू इंडिया ऑस्ट्रेलिया रूफटॉप सोलर ट्रेनिंग अकॅडमी स्थापन केल्या गेली 25 साली. यामुळं मोठ्या प्रमाणात 2000 महिला आणि युवक यांना प्रशिक्षित केला जाईल. यांना रोजगार मिळू शकते जेणेकरून भारतीय लोकांना रोजगाराप्राप्तीचा नवीन मार्ग हा या अकॅडमीच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे. आणि आजकाल तुम्ही पाहिलं असेल तर भाई हे जे सोलर एनर्जी बाबत ज्या पद्धतीनं सध्या भारतीय लोक ते ऍक्सेप्ट करतायत त्यावर काम करतायत. तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक नवीन भविष्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे बघा आर्थिक सहकार्य. तर दोन देश डिफेन्स म्हणजे सुरक्षा, क्रीडा, संस्कृती, अंतराळ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, नंतर मग शेती उद्योग, पर्यटन, स्टार्टअप आणि नवोन्मेषण ज्याला इनोव्हेशन असं म्हणतो या क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करत आहेत. बरं नाही नाही म्हणता 8 लाखांपेक्षा जास्त भारतीय लोक हे ऑस्ट्रेलियात राहतात. सो इंडियन डायस्पोरा किती आहे क्विकली तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता. इतका मोठे भारतीय लोक तिथे राहत असल्या कारणानं भारताची सॉफ्ट पॉवर ही ऑस्ट्रेलियात वाढत चाललेली आहे. सो तोही एक तुम्ही मुद्दा लक्षात ठेवाल. सो इंडियन कल्चर तिथे फेमस होत चाललं. चित्रपट किंवा चित्रपट सृष्टी भारतीय जी आहे ती तिथे फेमस होत चालली. पाठीमागं मला माहित नाही मात्र बहुतेक कुठले हर्षदा नावाच्या मॅडम होत्या ज्या म्हणजे एबीपी माझाला काम करायच्या मात्र त्या शिफ्ट झाल्या ऑस्ट्रेलियाला वगैरे आणि मग त्यांनी तिथनं काय त्यांचे चॅनल सुरू केलं युट्यूब चॅनल त्या तिथे पण फेमस झाल्या ऑस्ट्रेलियात आणि आता महाराष्ट्रात त्या फेमस आहेतच त्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकता. तर पुढे आपण जाऊ. आता भारतासाठी ऑस्ट्रेलियाचं काय महत्व आहे तर इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन मध्ये जो चीनचा वाढता प्रभाव आहे, चीनची वाढती आक्रमकता आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना सहकार्य करू शकतात. तुम्हाला माहिती असेल तर एक ऑकस नावाची संघटना आहे कदाचित काही लोक शिकली असतील. ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, युके म्हणजे युनायटेड किंगडम आणि युएस म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ऑकस नावाची संघटना 2021 साली स्थापन झाली. डायरेक्टली जरी भारत या संघटनेचा मेंबर नसला तरी अप्रत्यक्षपणे ऑकस कराराच्या माध्यमातून भारताला फायदाच होणार आहे. आता ऑकस करार काय आहे तर ऑस्ट्रेलियाला युनायटेड किंगडम आणि अमेरिका न्यूक्लिअर सबमरीन प्रोव्हाइड करणार होतं 2030 पर्यंत 8 न्यूक्लिअर सबमरीन. कशासाठी तर पॅसिफिक ओशन मध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकतेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी. दॅट्स वाय जरी ऑकस मध्ये आपण नसलो डायरेक्टली तरी आपल्याला ऑस्ट्रेलिया महत्वाचा आहे. बरं ऑस्ट्रेलिया आपल्यासोबत कुठं पार्टनर आहे अख्ख्या जगाला माहित आहे. क्वाड या संघटनेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया कॉमन काम करतात, सोबत सोबत काम करतात. क्वाड्रिलॅटरल डायलॉग क्वाड मध्ये कोणते देश आहे भाई इंडिया, जापान, ऑस्ट्रेलिया आणि युएसए. बरं मलबार सिक्युरिटी म्हणजे मलबार जी एक्सरसाइज होते त्याला आपण मलबार सागरी सुरक्षा सराव म्हणतो. त्यामध्ये सुद्धा हेच 4 देश आहे इंडिया, जापान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. त्यामुळे आपल्याला ऑस्ट्रेलिया कुठं कुठं महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बरं एक ईस्ट आशिया समिट नावाची एक कॉन्फरन्स आहे किंवा एक संघटना आहे तिथे सुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना सहकार्य करतात. G20 नावाची एक संघटना आहे तिथे पण भारत ऑस्ट्रेलिया एकमेकांना सपोर्ट करतात. भारताची इंडियन आणि पॅसिफिक ओशन बाबत एक पॉलिसी आहे तिचं नाव आहे इंडिया पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह, माफ करा इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह IPOI. सो इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह अधिक बळकट करण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया महत्वाचा आहे. इंडियन ओशन रिम असोसिएशन नावाची भारताची पॉलिसी आहे. त्यानुसार इंडियन ओशन मधल्या सर्व देशांसोबत भारत आपले सागरी सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामध्ये तुमचा ऑस्ट्रेलिया पण येतो. बरं पुढे जाऊन भारताची एक पॉलिसी आहे तिचं नाव आहे प्रोजेक्ट सागर. यात पण इंडियन ओशन मधल्या देशांसोबत भारत आपले सागरी सहकार्य मजबूत करण्याचा किंवा सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याचा प्रयत्न करणार होता किंबहुना करतो आहे. त्यासाठी आपल्याला कोण महत्वाचं आहे भाई तर ऑस्ट्रेलिया महत्वाचा आहे. आता क्वाड, IORA
ईस्ट आशिया समिट, तुम्हाला तीनही गोष्टी मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आय थॉट तुम्हाला त्या समजल्या असतील. पुढे भारतात जे इलेक्ट्रिक व्हेकल्स झालं सुद्धा पसरत चाललंय आणि इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये ज्या बॅटरी आहेत, त्या बॅटरी बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारची खनिजं लागतात, ते खनिजं काही आपण मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियाकडून आयात करू शकतो. त्यालाच म्हणतात क्रिटिकल मिनरल्स. नंतर सेमी कंडक्टर डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध मजबूत केल्या जाऊ शकतात. डन. पुढे जाऊ. ऊर्जा सुरक्षेसाठी आपल्याला ऑस्ट्रेलिया महत्वाचं आहे. खास करून स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी ऑस्ट्रेलिया महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे कॉमन मुद्दे असतील की आपल्याला आशिया पॅसिफिकच्या पलीकडे जाऊन इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजिक शिफ्ट जी आपली वाढत चालली, म्हणजे काय, तर भारताचा प्रभाव इंडियन आणि पॅसिफिक ओशन मध्ये अधिक वाढवायचा असेल आणि वाढत्या चीनच्या प्रभावाला नियंत्रित करायचं असेल तर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी सोबत काम करणं गरजेचं आहे. ऑकस संघटनेमध्ये भारत मेंबर नाही, बट अप्रत्यक्षपणे भारताला ऑकसचा फायदा होईल. आज वी नो दॅट. खरं आहे. ब्लू इकॉनॉमी, त्याला आम्ही म्हणतो नील अर्थव्यवस्था, म्हणजे समुद्रामध्ये जी विविध संसाधनं आहेत त्याचा वापर करून विविध देश आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून देऊ शकतात. सो त्याही कॉन्टेक्स्टनं तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. IORA झालं, IONES नावाची संघटना आहे, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम. याही माध्यमातून हिंद महासागरामध्ये जो चीनचा प्रभाव वाढत चाललेला आहे, चीनची जी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी आहे वगैरे, याला नियंत्रित करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना सहकार्य करतील. पुढे आहे सप्लाय चेन रेझिलियन्स इनिशिएटिव्ह, ज्याला आपण म्हणतो SCRI. म्हणजे काय, तर ज्या गोष्टीसाठी भारत डिपेंडंट आहे चीनवर, जर त्याच गोष्टी भारताला जापान किंवा ऑस्ट्रेलियाकडनं भेटत असतील तर भाई उससे अच्छा तो कुछ हो नाही सकता. सो तिथे पण तुम्हाला ऑस्ट्रेलिया पाहायला भेटतो. आता दोन देशामधील कॉमन वाद कोणकोणते आहेत किंवा समस्या कोणकोणत्या आहेत, आव्हानं कोणकोणती आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया मधलं पहिलं जर तुम्हाला कॉमन आव्हान पाहायचं असेल ते म्हणजे व्यापार असंतुलन. भाई आपण त्यांच्याकडनं 15 की 16 बिलियन डॉलरचं फक्त आयातच करतो की त्यांना निर्यात फारच कमी करतो. तो एक कॉमन अडचण भारत आणि ऑस्ट्रेलिया मधली आहे. दुसरी कॉमन अडचण ती म्हणजे अजून FTA झालेला नाही भारत आणि याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये. त्याला असते CECA, हे नवीन नाव आहे. बरं, तिथे जे भारतीय लोक राहतात, इंडियन डायस्पोरा, त्यांच्यावर मधल्या काळात मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याची सुद्धा उदाहरणं तुम्हाला बघावं लागतील. मला वाटते 18-19 ची गोष्ट असेल. तिथे जे विद्यार्थी आहेत, भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणारे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले होते. काही लोकांची डेथ पण झाली होती. न्यूज मोठ्या प्रमाणात गाजल्या. म्हणजे ती एक समस्या तुम्हाला दिसेल. नेक्स्ट, स्किल मॅपिंग. आता भारतीय लोक ऑस्ट्रेलियात जायला तयार आहे, मात्र ऑस्ट्रेलियाच्या इंडस्ट्रीमध्ये लागणारं स्किल हे भारतीय लोकांकडे नसल्या कारणानं मग भारतीय लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये त्याच दर्जाचं काम मिळत नाही. सो तोही एक वादाचा मुद्दा आहे. कृषी उत्पादनावर, म्हणजे भारतातून जे कृषी उत्पादनं आपण तिकडे पाठवतो त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस ऑस्ट्रेलियाला लावतं, ही पण एक समस्या आहे. आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट, खास करून संरक्षण क्षेत्रामध्ये दोनही देशांनी आपलं प्रभाव, आपला सहकार्य अजून तेवढं मजबूत केलं नसल्या कारणानं भारत आणि ऑस्ट्रेलिया मधले संबंध आणि त्याबाबतची ती आव्हानं आहेत. तुम्हाला सोल्युशन कमी वेगळं सांगायची गरज नाही, कारण जस्ट ते तुम्ही सोल्युशन मध्ये क्वाड कोट करा, IORA कोट करा, IONS कोट करा. नंतर पुढे तुम्ही दोन देशामधील आता डिजिटल सहकार्य कसं वाढतं आहे ते कोट करा, वगैरे वगैरे गोष्टी बेसिक आहेत. ऑकस संघटना सुद्धा कोट करून तुम्ही तुमचं उत्तर फिनिश करू शकता. अपेक्षा आहे की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, लेक्चर समजलं असेल. डेफिनेटली तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला सांगा. हे तुमच्या सूचना असतील तर डेफिनेटली ते आमच्यासाठी स्वागतार्ह असेल. जर IR बाबत तुमच्या कोणत्याही समस्या असतील अभ्यासाबाबतच्या, तर तुम्ही 7972283467 हा माझा नंबर आहे, गौरव बाळे म्हणून. तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 7972283467 या नंबरला कॉन्टॅक्ट करून, म्हणजे इन केस जर तुम्हाला IRच्या प्रिपरेशन बाबत या विषयासंबंधी जर कुठला प्रॉब्लेम असेल तर मी प्रयत्न करेल की माझ्या सोयीनं तुम्हाला गाईड करण्याचा. तर थांबूयात या ठिकाणी आपण. थँक्यू सो मच.